अल्पवयीन असताना खून केलेल्या तरुणाची हत्या बारामतीत करण्यात आली। शाळेसमोरच शशिकांत कारंडे यांचा खून गणेश वाघमोडे यांनी केला। याच गणेश वाघमोडेची अज्ञातांनी धारदार शस्त्रांनी वार करत संपवलं होतं। बुधवारी रात्री बारामती शहरातल्या जाळोजी इथल्या काळा ओढ इथं रात्री 8 वाजता ही घटना उघडकीस आली। 2 वर्षांपूर्वी गणेश वाघमोडे याने शशिकांत कारंडे यांचा खून केला होता। त्यानंतर बरोबर 2 वर्षांनीच गणेशची हत्या झाली। याबाबत मिळालेली माहिती अशी की गणेश वाघमोडे अल्पवयीन वयात असताना त्याने बारामती शहरातील श्रीराम नगरमध्ये शशिकांत बाबोसे कारंडे वय वर्ष 47 यांची हत्या 17 वर्षे वयाच्या 3 अल्पवयीन मुलांनी केल्याचं निष्पन्न झालं होतं। या तिघांनी बारामती शहर पोलिसांनी अटक केली होती। कारंडे यांचा मुलगा व सदर अल्पवयीन मुलांमध्ये एक मैत्रिणीवरून वाद झाला होता। या वादानंतर कारंडे यांनी वडिलकीच्या नात्याने त्या मुलांना समजवले होते। तो राग मनात धरून व परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी या तिघा अल्पवयीनांनी कारंडे यांचा धारदार शस्त्राने खून केल्याचं तपासात निष्पन्न झालं होतं। 2 वर्षांपूर्वी 18 ऑगस्ट 2022 रोजी सायंकाळी 5:30 वाजण्याच्या दरम्यान बारामती शहरातील श्रीराम नगर कवी मोरोपंत शाळेच्या समोर रोडवर शशिकांत बाबोसे कारंडे यांची हत्या झाली होती। 3 इस्मांनी धारदार हत्यारानं मानेवर, डोक्यावर, शरीरावर, पायावर वार करून त्यांना संपवलं होतं। या हत्येनंतर 2 वर्षांनंतर गुन्हेगारी प्रवृत्तीचा असणारा गणेश वाघमोडे या युवकाचा खून झाला। या संदर्भात बारामती तालुका ग्रामीण पोलीस स्टेशनचे पथक आरोपींचा शोध घेण्यासाठी रवाना झाले असून अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड हे करीत आहेत। पॅरलवर सुटून आलेल्या गणेश वाघमोडे याने 1 वर्षांपूर्वी देखील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाबाहेर धारदार शस्त्राने वार करून एकाला गंभीररित्या जखमी केलं होतं। या संदर्भात देखील बारामती शहर पोलीस स्टेशनला गणेश वाघमोडे विरुद्ध 307 कलम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता।